गडांचा राजा आणि राजांचा गड, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी, हिंदवी स्वराज्याची प्रथम राजधानी. आज जाणार आहोत रायगड बघायला. रायगडावर जाण्यासाठी 2000 पायऱ्या चढून जावं लागतं किंवा रोपवे हा दुसरा पर्याय आहे. सायंकाळचे 4 वाजले होते, त्यामुळे आम्ही रोपवेनं जाण्याचा निर्णय घेतला आणि सुरू झाला रोपवेचा चित्तथरारक असा प्रवास. रायगडाच्या मागच्या बाजूला असलेल्या आणि उंच असलेल्या हिरकणी कड्यावर रोपवेनं पोहोचण्याची व्यवस्था आहे आणि या रोपवेमधून दिसणारं सह्याद्रीचं विहंगम असं दृश्य आपल्याला दिसतं. हिरकणीच्या ताशीव कड्यावरून वर जाताना खाली बघितल्यानंतर डोळे गरगरायला लागतात. रायगडाची माती, शिवरायांची ख्याती आणि गनिमी काव्याची गती अनुभवलेला हा आहे जावळी खोऱ्याचा दुर्गम असा प्रदेश, विहंगम असं दृश्य. रोपवेने जाताना मागं काही दिसत नाही, कारण संपूर्ण परिसरामध्ये धुकं पसरलेलं आहे. आता या रोपवेने पोचलो आहोत रायगडावर. कुणाला जर चढण्यासाठी त्रास होत असेल तर या रोपवेने येण्याची व्यवस्था आहे. रोपवेने जाण्याचं आणि परत येण्याचं मिळून तिकीट आहे 310 रुपये. आणि आपल्याला जर फक्त रोपवेने वर जायचं असेल, एका बाजूने जायचं असेल तर त्याचं तिकीट आहे 200 रुपये. या आहेत गडाच्या मागच्या बाजूस असलेल्या मेणा दरवाजाच्या पायऱ्या आणि समोर दिसते तो आहे मेणा दरवाजा. आता या पायऱ्यानं आपण चढून जाऊया मेणा दरवाजात. मेणा दरवाजातून आत गेल्याच्या नंतर आपल्याला राणी महाल हे बघायला मिळणार आहे. त्या ठिकाणी आपण जाऊया. त्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत मी तुमच्या ग्रुपचे सहर्ष स्वागत करतो. माझं नाव सखाराम अवकिरकर आहे. तुम्ही येताना रायगड रोपवेने वरती आलात, बरोबर? ही गडाची मागची बाजू आहे. गडाची पुढची बाजू, जिथून लोक गडावरती पायी येतात, ती गडाची पुढची बाजू आहे. रायगड किल्ल्याला टोटली 2000 पायऱ्या आहेत. पायी वरती यायचं म्हटलं तर कमीत कमी 2 तास लागतात. पण रायगडाला 4 टोक आहेत. पूर्वेला भवानीकडा, पश्चिमेला हिरकणी बुरुज, दक्षिणेला वाघ दरवाजा, उत्तरेला टकमक टोक. मधला परिसर 1200 एकरचा परिसर आहे. हा गड पूर्ण पाहायचं म्हटलं 2 दिवस कमी पडतात. फार मोठा गड आहे. 2 दिवसामध्ये गडावरती आपण 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या आणि 300 इमारती पाहू शकतो. आता गडाची समुद्र सपाटीपासून उंची आहे 2851 फूट आणि पायथ्यापासून 1375 फुटाची हाईट आहे. मी शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला चंद्रराव मोऱ्यांकडून 15 मे 1656 मध्ये. आणि 1656 ते 1670 पर्यंत गडाचं बांधकाम केलं. या रायगडाचे बांधकाम करणारे महाराजांचे आर्किटेक्ट होते. त्यांचं नाव होतं हिरोजी इंदुरकर. रायगड किल्ल्याचं बांधकाम चालू असताना शिवाजी महाराज रायगडावरती नव्हते. गडाच्या बांधकामासाठी पैसा नव्हता. हिरोजीने काय केलं, स्वतःचा वाडा जमीन विकलं, रायगडावरती आले, झोपडीमध्ये राहिले. वाडा जमीन विकून जो काही पैसा मिळाला होता त्यामध्ये गडाचं बांधकाम केलं. अशी महाराजांना लोक मिळाली होती, म्हणून हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. आता आपण हा जेवढा गड पाहणार पूर्ण उद्ध्वस्त पाहणार. जर का विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये गड किल्ले तुटलेले आहेत, राजस्थानमध्ये चांगले आहेत. इंग्रजांचा हेतू होता की त्यांना मराठ्यांचा इतिहास नष्ट करायचा होता. म्हणजे याच्यावरती एक म्हण आहे की अंधाराला घाबरत नाही, आबालाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही, ही मराठ्याची जात आहे. पण 10 मे 1818 गडावरती इंग्रजांनी तोफांचा मारा केला. पहिल्यांदा त्यांनी गडाचं दारू कोठार उद्ध्वस्त केलं, नंतर त्यांनी हा गड उद्ध्वस्त केला. इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे 11 दिवस गड जलत होता. लाकडी छत होता, पूर्णपणे जळून गेलं. त्यामुळे तुटलेले अवशेष आता आपण पाहणार आहोत. आपण येताना ज्या गेटमधून आतमध्ये आलो, या दरवाजाला मेणा दरवाजा म्हणतात. महाराजांच्या काळामध्ये मेणा आणि पालखी असे 2 प्रकार होते. मेणा स्त्रियांसाठी होता, पालखी पुरुषांसाठी होती. छत्रपती शिवरायांच्या एकूण 8 राण्या होत्या. महाराजांनी 8 राण्या का केल्या होत्या? राजांना स्वराज्य स्थापन करायचं होतं. मग राजांची पहिली राणी सहीबाई, त्यांचं राजगडावरती निधन झालं आणि पुतळाबाई खाली राहायच्या पाचाडमध्ये जिजामातांच्या सेवेसाठी. उरलेल्या 6 राण्या रायगडावरती राहत होत्या. या दरवाजामधून ये जा करत असत, म्हणून त्याला मेणा दरवाजा असं म्हणतात. आता आपण एक एक पॉईंट पाहत माहिती घेत पुढे जाऊ. रायगडावर जे राणीमाल होते त्या ठिकाणी त्या काळामध्ये शौचालयाची व्यवस्था होती. हे शौचालय त्या काळातले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली हे शौचालयाची या ठिकाणी व्यवस्था आहे. दोन्ही बाजूला आपल्याला शौचालय दिसतात. ही आहे राणीवसाची जागा. राणीवसा म्हणजे राण्यांचे महाल ज्या ठिकाणी असायचे ती जागा. हे महाल पूर्वी सागवानी लाकडाचे 2 मजली असे होते. आज हे भग्नावस्थेत आपल्याला दिसतात. असे 6 ओटे आहेत. या राण्यांच्या दासी होते, सेवक मंडल. त्यांना इथे बसण्यासाठी किंवा राहण्यासाठी शेड होत्या, दाशी ओटा. आता आपण त्याला सर्वंट्स क्वार्टर म्हणतो. इथे खालच्या बाजूला घर आहेत वाडे, त्यांना अष्टप्रधानांचे वाडे म्हणतात. महाराजांचे 8 मंत्री होते. राजांना 8 आकडा शुभ होता. महाराजांच्या राण्या किती होत्या? 8. महाराजांचे मंत्री होते 8. राजांच्या राजमुद्रा होते अष्टकोणी.
आणि महाराजांचं सिंहासन होतं अष्टकोनी. मग या ठिकाणी मोरपंत पिंगळे, आंबेजीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निलकंठ, अनाजी पंत, निराजी रावजी आणि रघुनाथ पंडित या ठिकाणी राहत होते. राजांच्या ताब्यामध्ये जेवढे गाव किल्ले गड होते त्यांचं कामकाज यांच्याकडे असायचं. एका लाईनीमध्ये 3 खड्डे आहेत. या पहिल्याची खोली अगदी 22 फूट आहे, पुढचा 20 फूट, त्याच्या पुढचा 15 फूट. यांना धान्यांचं कोठार म्हणतात. साहेब, याला कोकणामध्ये आपण कणकी किंवा पेव असं म्हणतो. तुम्ही जर का कधी कोल्हापूरमध्ये गेलात पन्हाळगडावरती, तिथे पण धान्याची कोठार आहेत आणि ते फार मोठे. त्यांची नाव आहेत गंगा, यमुना, सरस्वती. महाराजांच्या नंतर रायगडावरती पेशवे आले. त्यांनी कैद्यांची कोठडी म्हणून वापर केला. 7 दिवस शिक्षा द्यायचे, गुन्हा कबूल नाही केला 8व्या दिवशी त्याचा टकमक टोकावरून कडेलोट करायचे. ते धान्याचं कोठार पाहायचं असेल तर पाहून घ्या. फक्त खाली वागताना खिशावरती हात ठेवा, मोबाईल सांभाळा. ओके, धान्य कोठार. तिच्या राजांच्या अष्टप्रधान मंत्र्याचे जे वाडे आहेत ते वाडे आता भग्नावस्थेत आहेत, पण हे एकेकाळी या ठिकाणी वैभव नांदत होतं. समोर तुम्हाला एक टेकडी दिसते का, त्याच्यावरती बघा भगवा झेंडा लावलेले लोक उभी आहेत. तर कोणी गुन्हा, चोरी, लबाडी केली की टकमक टोकावरून त्याचं कडेलोट करायचे. पण असं म्हणतात की सहजासहजी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये टकमक टोकावरून कडेलोट झाले नव्हते आणि संभाजीराजाने कोणाला सोडलं नव्हतं. आता आपण अति महत्वाच्या ठिकाणी जाणार आहोत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. साहेब, आता आपण अति महत्वाच्या ठिकाणी आलेले आहोत. कारण या रायगडाने एक आनंदाचा दिवस आणि एक आनंदाचा सोहळा पाहिला होता, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. पण अखेरचा दिवस उजळला, सूर्य मावळला, महाराष्ट्र पोरका झाला. 3 एप्रिल 1680 मध्ये याच रायगडावरती आणि इथे राजवाड्यामध्ये महाराजांचं निधन झालं होतं. राजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला शिवनेरीवरती. महाराजांना 50 वर्ष आयुष्य लाभलं. 50 वर्षामध्ये राजांनी 350 किल्ले घेतले होते. आताचे 50 वर्षाचा विचार केला तर 20 वर्ष बाळपणातच जातात. 30 वर्षामध्ये मनासारखं घर बांधता येत नाही. 125 किल्ले महाराजांनी स्वतः बांधले होते आणि बाकीचे गड राजांनी जिंकून घेतले होते. पण राजांच्या निधनांची 2 कारणं आहेत. काही जण म्हणतात की राजांना गुडघेरोग झाला, काही जण म्हणतात की विष प्रयोग, स्लो पॉइझन. पण राजांच्या समाधी पुढे एक मंदिर आहे बघा, शेवटला पाठीमागे जो पांढरा कळस आहे ती महाराजांची समाधी आहे. तिथे राजांना आग्नी दिली. आता समोर तुम्हाला एक भिंत दिसते का, ही खिडकीवाली, त्या भिंतीपासून या भिंतीपर्यंत पूर्ण महाराजांचं राहण्याचं ठिकाण होतं. हा राजवाडा 2 मजली उंच होता, याच्यावरती पूर्वी लाकडी छत होतं. आपल्या समोर जो चौथरा आहे जागा, ही अति महत्वाची जागा आहे. हे महाराजांचं बेडरूम होतं. राजाने अखेरचा श्वास या जागेवरती सोडला होता. येणारे शिवभक्त इथली माती आपल्या कपालाला लावतात. म्हणून तर म्हटलं जातं की जर का जिजामाता तुम्ही जन्माला आल्या नसता तर आमच्या अंगणात दिसली नसती तुलस, आणि शिवराय तुम्ही जन्माला आले नसता तर मंदिरांचे राहिले नसते कळस. राजाने मंदिरांचं रक्षण केलं, पण महाराजांनी कधी मस्जिद पाडली नाही किंवा कधी कुराण झालं नाही. इथे पाण्याच्या टाक्या होत्या, पिण्यासाठी पाणी सुरू जायचं. चौकणी आयताकृती हे राजांचं स्नानगृह होतं. त्याच्या पाठीमागे एक रूम आहे, टाकसाल, शिवराई होन, राजमुद्रा, नाणी बनवायचे, कॉईन्स वगैरे छापताना मिंट. आता जसे नाशिकमध्ये छापतात रिझर्व्ह बँक, तसे इथे छापायचे. त्याला न्यायनिवाडा म्हणतात. महाराजांचे अष्टप्रधान होते जे बसून न्याय वगैरे निवडायचे. थोडक्यात कोड पद्धती इथे बसायचे. हा दप्तरखाना होता, ऑफिस. आणि ही जी जागा आहे ते राजांचं किचन रूम, पाठीमागे बेडरूम. पण त्यापूर्वी आपण गडाची फ्रंट साईड पाहणार आहोत. पण प्रत्येक चौथऱ्यावरती चौकोनी दगड आहेत वरचे छोटे छोटे. त्याच्यावरती पूर्वी लाकडी खांब होते, मग त्याच्यावरती छत होतं. राजवाडा 2 मजली उंच, सागवणी लाकडाखाली पैठणी कापडामध्ये मशालीच्या उजेडात ते 350-400 वर्षापूर्वीचं वैभव कसं दिसत असेल हे फक्त आता आपण कल्पना करू शकतो. साहेब, तुम्ही येताना रोपवेने वरती आलात, तो डोंगर समोर तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचे 2 खांबे दिसतात, जे शेवटची टोक आहे. तिथे एक बुरुज आहे, इथून जाऊन येऊन 1.5 तास लागतो, म्हणजे एक 1.25 तास तरी लागतो. आणि तिथे एक बुरुज आहे, त्या बुरुजाचं नाव आहे हिरकणी बुरुज. म्हणजे त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती. महाराजांनी खालून दूध वरती मागितलं होतं. गावातल्या सर्व महिला दूध विकण्यासाठी रायगडावरती आल्या होत्या. हिरा गवलने गडावरती दूध घेऊन वरती आली होती. हिराला दूध विकता विकता उशीर झाला, नगारे वाजले, गडाचे दरवाजे बंद झाले. म्हणून ती हिरा जो किल्ल्याचा मेन गेट आहे महादरवाजा, तिथे गेली. दरवाजा बंद झाला होता आणि तिथे पहारेकरी होते, चांगोजी काटकर किल्ल्याचे ठेकेदार होते. त्यांना विनंती करायला लागली की दरवाजा उघडा, माझं बाल पायथ्याशी रडत आहे. पण चांगोजी काटकर म्हणाले की बाई, आम्ही दरवाजा उघडणार नाही, तो महाराजांची परवानगी घेऊन ये. हिराला वाटलं की एवढ्या मोठ्या राजाकडे कशी जाणार, म्हणजे संपूर्ण रायगड फिरली, तिला कुठेही प्रवेश करता आला नाही. त्या टेकडीवरती गेली, तिथून ती खाली उतरली. पण ही जेव्हा राजांना बातमी समजली, महाराजांना आनंद झाला. महाराजांनी तिला साडी चोळी बक्षिसं दिली, त्याची खना नारळाने ओटी भरली. नंतर महाराज म्हटले की तिथून एक बाई गेली तर तिथून शत्रू सहज वरती येऊ शकतो. म्हणून तिथे 20 फुटाचा डोंगर तासून घेतला, तटबंदी केली आणि त्या बुरुजाला हिरावरून हिरकणी बुरुज असं नाव दिलं. आता हे समोरचे 2 बुरुज दिसतात तुम्हाला, हे सप्तमनवर आहे. ते 7 मजली उंच, राण्यांना हवेशीर बसण्यासाठी. याचं दुसरं एक कारण होतं की समजा खालून शत्रू येत असला तर थोडक्यात टेहलणी बुरुज होतं. ही रायगडाची पुढची बाजू आहे.
तेव्हाचे राजे किल्ल्याची शोभा वाढवण्यासाठी असे बुरुज बांधायचे. या जमिनीच्या आतमध्ये एक छोटी रूम आहे 10 बाय 10ची. आतमध्ये जायचं असेल तर टॉर्च पाहिजे, अंधार खूप आहे, रूम पाहता येत नाही. त्या रूमला खळबत खाना म्हणतात. महाराजांच्या महत्त्वाच्या गोष्टी व्हायच्या, गुप्तचर्चा, या कानाचं त्या कानाला ऐकायला जाता कामा नये. थोडक्यात सिक्रेट रूम आतमध्ये. आणि खळबत खाण्याचे गुप्त प्रमुख होते, त्यांचं नाव होतं बहिर्जी नाईक. स्वराज्याचा तिसरा डोळा. म्हणजे औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याच्या दाढीला हात लावून येणारे पहिले व्यक्ती म्हणजे बहिर्जी नाईक. रायगडावरती 11 तलाव आहेत आणि 84 पाण्याच्या टाक्या आहेत. म्हणजे गडावरती 2 वर्ष पाऊस पडला नाही, पाणी टंचाई निर्माण होत नाही. त्याला गंगासागर का म्हणतात? राजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 मध्ये. राज्याभिषेकासाठी काशीवरून गागा भटाली होती. त्यांनी 7 नद्यांचं पाणी आणलं होतं. राज्याभिषेक करून जे काही पाणी राहिले त्या तलावामध्ये सोडून दिले, त्याला गंगासागर असं म्हणतात. याच्यावरती कविता आहे, गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 सप्त समुद्रांचे पाणी, जल ही झाली तीर्थांची घर आणि नाव तायाची गंगासागर. आजही तलाव पाहता येते, पाहून घ्या. 7 नद्यातलं जे पाणी संपूर्ण भारतामधून आणलं होतं महत्वाचं. राज्याभिषेक करून झाल्याच्या नंतर जे पाणी शिल्लक राहिलं ते या तलावात सोडलं आणि म्हणून या तलावाचं नाव पडलेलं आहे गंगासागर तलाव. रायगडावर असलेला हा गंगासागर तलाव पिण्याच्या पाण्यासाठी, रायगडाची ताण भागवण्यासाठी कामी येत होता. रायगडावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय शोभायमान दिसणारा पुतळा, संपूर्ण महाराष्ट्राला स्फूर्ती देणारं जे आपलं दैवत आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता आपल्या समोर. आणि तोही रायगडावर, ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला ती जागा.